नमस्कार मंडळी, असा आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार. तर तुम्हाला माहितीच आहे आम्ही आलो आहोत रत्नागिरीत, माझ्या गावी. आणि रत्नागिरीत येऊन किंवा कोकणात येऊन मंदिर हॉपिंग नाही करणार तर अजून काय करणार. तर आज असंच आपण एका मंदिरात आलो आहोत, कशेळी येथील लक्ष्मीनारायण मंदिर. आणि हे मंदिर जे रत्नागिरी मेन सिटीपासून 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मध्येच ऑन द वे पण काही मंदिर आहे ते आपण एक्सप्लोअर करणारच आहोत. पण सकाळच्या उन्हाचा आम्ही निघालो आहे, थोडं संध्याकाळी निघालो आहे, म्हणून आधी आपण ह्या मंदिरात जाऊया. छान असं खाली जायला पायवाट आहे आणि तिकडून जाऊन आपण मस्त मंदिरात पोचणार आहोत. पाठी हा दिसतोय तुम्हाला बोर्ड, जरा दाखवून काय माझ्यासोबत. हा बोर्ड आहे इथे, श्री लक्ष्मीनारायण देवस्थान बस स्टॉपचा. आणि ही इथून खाली अशी पायवाट आहे. आणि मस्त पक्ष्यांचा किलबिलाट, एकदम आवाज येतो. पक्ष्यांचा किलबिलाट सोड, फणस बघ किती लागलेत. फणस हे बघ. अच्छा, होय. आणि पण ते तोडायला भेटत नाही. चला आपण मंदिरात जाऊ. हे मंदिर रील्स मध्ये वगैरे पण मी बघितलंय. आंबे. हा, तू एक ठेवते पागल. चल. शांत शांत. बंद करू? चल ना, बंद का करतोय? मुंबईहून कदम. जा ना. ते विहीर आहे. नीट ते धर फोन. पाणी पण दाखवायचं का? पण मोबाईल खाली सोडायला लागेल. बाबा घाण आहे पण विहिरीत. हे बघ ना, हे बघ ना, हे वरती बघ. हे असं पूर्ण जोर द्यायचंय आणि ते वरचं पूर्ण दांडी हलते ह्याच्याने. थोडा जोर द्यायला लागत असेल आणि इथे उभं राहून काढायला लागतं ते ह्याने पाणी. हे बघ, हे बघ वरती दाखव. हे बघ कसं वागतंय. हे बघ असं वाकणार आणि पूर्ण तेवढं ते खाली जाणार. पाणी पाणी नाही मला बाबा काढता येणार ह्याच्यासोबत. मी पण एवढी खोल नाही. ये मला फक्त हे ते दाखवायचं होतं आपल्या गाईज लोकांना की हे कसं आहे. हे थोडं आपलं रामेश्वर मंदिर आहे तसंच आहे, कौलारू आणि जुनी. आणि ही अशी जुनी मंदिरच खूप अजून छान आणि सुंदर वाटतात. काय म्हणतात, त्यांच्या सादगीमध्येच त्यांचं सौंदर्य लपलेलं आहे असं आपण म्हणू शकतो.
इतकं सुंदर हे मंदिर आहे. मंदिर पण दिसतंय का की फक्त मलाच घेतो? दिसतंय ना मंदिर. माझ्यासोबत मंदिराला पण घे. पूर्ण हे असं आहे. संत्री आणि पोपनीसला हा माणूस संत्री बोलतो. काय बोलू दिसलं मला. पोपनीस खाल्ला नाहीस कधी? तुला बोललो काकांना द्यायला सांगतात पाणीच्या व्यतिरिक्त पोपनीच द्या. पोपनी एवढा मोठा होतो आणि आतमधून संत्र्यासारखंच असतं, आपलं मोसंबी सारखंच असतं, फक्त पिंक कलर असतं आणि असे मोठे मोठे हे असतात पोपनीसाचे. इतकं सुंदर आणि इतकं शांत वाटतं इथे येऊन. एकदम जुन्या लोकांनी जसं जुनं मंदिर होतं तसेच हे पूर्ण मंदिर ठेवलंय. आणि कोकणात अशी खूप मंदिर आहेत की जी जुनी, त्याची अशी कौलारू मंदिरं छान अशी ठेवलेली आहेत, पण ती खूप अशी म्हणतात ना छोटी छोटी गावात छोट्या छोट्या जाग्यांवरती ती मंदिरं आहेत. पण मार्बलची मोठी मंदिराचं तर सगळ्याच पावित्र्य असतं, पण ही जी छोटी मंदिरं आहेत ती अजून खास आणि अजून स्पेशल वाटतात, कारण की ती इतकी सिम्प्लिसिटी मध्ये बांधलेली आहे आणि त्याची सिम्प्लिसिटी इकडच्या लोकांनी तशीच जपलेली आहे. याचे मी 1-2 रील्स बघितलेले. आम्ही इथूनच पुढे कनकादित्याचं मंदिर आहे, जिथे सूर्य मंदिर आहे, पण ते खूप फेमस आहे कारण तिथून पुढे कशेळी बीच आणि तो देवगिरी पॉइंट एक आहे, आम्ही पण तिथे गेलोय. पण इथे कधी येणं झालं नव्हतं, तिथे 2दा येऊन गेलो आहोत तरी सुद्धा. पण आज मुद्दाम फक्त ह्या लक्ष्मीनारायण मंदिराला भेट द्यायला आम्ही इथे आलो होतो. तर तुम्ही पण जर नक्की कशेळी जर पुढे कनकादित्याला जात असाल तर नक्की ह्या मंदिरात सुद्धा येऊन जा. हे त्या मंदिरासारखं असं मोठं भव्य नसलं तरी पण ह्या मंदिराच्या सिम्प्लिसिटीमध्येच त्याची ब्युटी लपलेली आहे. तर तुम्ही नक्की थोडंच पुढे आहे हे, त्या मंदिरात नक्की. आज आम्ही स्पेशली इथे यासाठी आम्ही घरून निघालो. सकाळी निघणार पण खूप ऊन होतं म्हणून म्हटलं की थोडं 4-4:30ला निघूया. आता सनसेट होत आलाय. तर असे होते ही मंदिर सफर, मंदिर हॉपिंग कोकणातली. तर हे मंदिर तुम्हाला, हे मंदिर नाही, थांब जरा. येस, तर कसं वाटलं तुम्हाला ही जुनी आणि रेअर मंदिरं, सिम्पल मंदिर आहे, ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमचा व्हिडिओ बघून जर तुम्ही ह्या मंदिराला व्हिजिट दिलात तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये सांगा की मंदिर तुम्हाला कसं वाटलं. आणि आम्ही तर तुम्हाला हे असं रिक्वेस्ट करू की नक्की तुम्ही ह्या मंदिरामध्ये जर इथे येणार असाल, रत्नागिरीत येणार असाल, तर ही मंदिरं, काळबा देवीचं माझ्या गावाचं, आमचं रामेश्वराचं मंदिर, या सगळ्या मंदिरांना तुम्ही नक्की व्हिजिट द्या. चालता चालता बोलूया, कारण जसं मी आधी तेच सगळं तुम्हाला बोलली की इकडच्या लोकांना आपण जर ते थोडं अजून फेमस झालं तर रोजगार भेटेल. आणि जरा ड्रेस कोड एक फक्त फॉलो करा, काहीही घालून मंदिरांमध्ये जाऊ नका. ऍटलीस्ट फुल कपडे असू दे. हो, आता मीही जीन्स टॉप घातलाय, पण काय लोक आता काय म्हणतात, रत्नागिरी हे थोडं वेकेशनचं प्लेस झाल्यामुळे खूप लोक काय करतात की 1 पीस घालून बीचवर वगैरे जा ना तुम्ही, काही फरक नाही पडत. पण जर तुम्ही असं म्हणतात ऍटलीस्ट फुल कपडे घाला, असं सिवलेस एकदमच ट्यूब ऑफ शोल्डर असं घालून येऊ नका. तेच मला फक्त म्हणायचं होतं. आणि कोकणात आलात, रत्नागिरीत जर येत असाल तर काय म्हणतात, टुरिस्ट प्लेसेस तर नक्कीच जा, ती गेलीच पाहिजेत. पण त्याचबरोबर ही अशी ऑफबीट प्लेसेस, ही अशी ऑफबीट मंदिरं जी फेमस नाही आहेत, ती बघून तुम्हाला अजून जास्त इकडचं कल्चर कळतं. शक्य असेल तर इकडचे जे गुरुजी असतात त्यांच्याशी थोडं बोला, त्याच्यामुळे कळतं. आता पण आम्ही खाली झालो, इकडचे ते गुरुजीच होते, आय त्यांचंच मंदिर होतं, म्हणजे मंदिरातले. त्यांनी आम्हाला पाणी विचारलं, कुठून आलात विचारलं. तर अशा लोकांशी जेव्हा कम्युनिकेट करतो तेव्हा आपल्याला अजून तिकडची माहिती कळते. आता आम्ही इथलेच आहोत म्हणून, म्हणजे तुम्ही दुसरीकडून कुठून येत असाल तर नक्की इकडच्या लोकांशी, त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न करा. एवढंच सांगायचं होतं. असा हा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडेल का अशा ऑफबीट मंदिरांमध्ये जायला, किंवा आम्ही तुम्हाला अशी अजून ऑफबीट मंदिरं दाखवलेली. आता इथे आम्ही ऑब्व्हियसली सुट्टी पुरतच आलो आहोत, पण जेव्हा कधी येऊ तर अशीच अजून थोडी सर्च करून मंदिरं वेगवेगळी जायचा आम्ही प्रयत्न करू. यासाठी सनसेट बघा किती छान होतं, इथून तुम्हाला दिसेल.
व्हिडिओ बघत राहा, हसत राहा, मजेत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला म्हणून खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. बाय. If we tried it